संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरच्या घरी मस्त गरमागरम वाफाळत्या चहा बरोबर खुसखुशीत आणि एकदम चवीला मस्त स्टफिंग एकदम भारी, म्हणजे जसं हलवाई स्वीट होम मध्ये समोसे बनवतात ना तशाच चवीचे समोसे असतील ना तर एकदम मस्तच. तर इथे ना आमचे मोठू पतलू आहेत ना ते कामाला लागलेत, बटाटे सोलून द्यायला लागलेत. तर उकडलेले बटाटे मी 6 घेतलेत आणि ना इथे मी चटणी सुद्धा करणार आहे, पण चटणीची संपूर्ण रेसिपी काही सांगणार नाहीये कारण व्हिडिओ मोठा होईल. तर गूळ आणि चिंच मी शिजायला ठेवली एकीकडे, आणि एकीकडे इथे मी ना धणे भाजायला घेते. तर हे धणेत ना 1 चमचा धणे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 काळी मिरी घ्यायच्यात. आणि यामध्ये ना आपण बडीशोप सुद्धा अर्धा चमचा घालणार आहोत. हे चांगलं भाजून घ्यायचे, कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे हे छान व्यवस्थित भाजलं जातं. तर असं हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे. इथे ना मी मिरच्या घेतलेल्या आहेत, तर 4-5 मिरच्या आहेत ना अशा तुकडे करून घेतल्यात आणि 1 इंच आलं घेतले. यामध्येच हे धणे आणि बडीशोप आणि काळी मिरी हे भाजलेलं घातले. हे असं आपल्याला कुटून घ्यायचे. आता हे लवकर कुटलं जावं म्हणून आहे ना याच मिरचीच्या चवीपुरतं मीठ घातले आणि आता छान कुटून घेते. तोपर्यंत इकडे पीठ सुद्धा मळायला घेते. तर हे आपण मैदा घेतलेला आहे, 2 वाट्या मैदा आहेत. या वाटीचं माप म्हणजे 1 कपाचं माप आहे. 1 कप 2 कप असे 2 कप मैदा झालेला आहे आणि अर्धा चमचा एवढाच ओवा घातलाय. तर हातावरती क्रश करून ओवा घातला की ओव्याचा छान स्वाद या पिठामध्ये म्हणजेच आपल्या कणकेमध्ये उतरतो. चवीनुसार मीठ घातले आणि आपल्याला तेल घालायचं यामध्ये. तर मोहन तुम्ही मोहनसाठी म्हणजे 2 कप मैदा असेल तर तुम्ही 3 पळ्या तेल घालू शकता किंवा 2.5 टेबलस्पून तेल घालू शकता. खूप छान खुसखुशीत असे हे समोसे बनवून तयार होतात. एवढ्या म्हणजेच हे जे मेजरमेंट आहे ना ते मेजरमेंट घेतलं की. तर याला चांगलं मळून घ्यायचे, म्हणजेच ह्या तेल जे आहे तर या मैद्याला सगळीकडून व्यवस्थित लावायचे. मैद्याच्या कणाकणाला तेल लागलं पाहिजे असं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. याचं पीठ आहे ना थोडंसं आपल्याला घट्टच मळायचंय, म्हणजे आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचंय. तर असं पीठ मळून घेतलंय मी. आता याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया. तर झाकण ठेवायचं याच्यावरती किंवा मग असं सुती रुमाल वगैरे असेल ना तर हे असं ठेवून द्यायचे. आणि आता आपण स्टफिंग बनवायला घेऊया. पण इथे मी तोपर्यंत म्हणजे साईड बाय साईड इकडं चटणीकडे सुद्धा बघतेय. स्टफिंगसाठी फक्त मी बटाटे घेतलेत. तुम्ही यामध्ये ग्रीन पीस वगैरे घालू शकता. आता मटारचा सीझन नाहीये म्हणून मी फक्त बटाट्याचे समोसे करतेय. तर तेल घातले पॅन मध्ये. तेल गरम झालं की मोहरी घालायची अर्धा ते पाव चमचा जिरं घातले, छान परतून घेतला आणि तयार केलेला जो मसाला होता ना कुटलेला ओबड धोबड तो यामध्ये घातला आणि परतून घेतले. आणि मसाला छान परतून झाला, मिरचीचा कच्चेपणा गेला ना निघून की मग यामध्ये हळद घालायची एकदम थोडीशी, पाव चमचा एवढी. काळं मीठ घातले थोडंसं, पाव चमचा एवढं. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला लिंबू घालायचे. लिंबाच्या ऐवजी तुम्ही ना यामध्ये आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. खूप छान चव येते आमचूर पावडरने सुद्धा आणि लिंबाने सुद्धा. तर मी इथे लिंबू घातलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस घातलाय आणि यामध्ये आपण मीठ घातले. थोडंसंच अगदी मीठ घालायचं आपल्याला आणि छान परतून घ्यायचे. आणि उकडलेला बटाटा होता ना तो मॅश केलेला तो घातला यामध्ये. बटाटा आधीच मॅश करून घेतला म्हणजे आपल्याला या बटाट्यातल्या गुठळ्या ज्या असतात म्हणजे जास्त कडक बटाटा असतो तो बारीक करायला मदत होते. तर असा मॅश करत करत आपण हा बटाटा चांगला परतून घेऊया. आणि वरतून थोडासा पुदिना घातलाय. कोथिंबीर माझ्याकडे नाहीये म्हणून मी पुदिना घातलाय. खूप छान चव येते पुदिन्याने सुद्धा. तुम्हाला पुदिना आवडत नसेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून पुदिना घातलेला आहे. आता टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण आहे ना अर्धा चमचा फक्त साखर घातली आणि छान परतून घेतले. आणि आपलं मसाला बनवून तयार झाला म्हणजे स्टफिंग बनवून तयार झाले. आता हे पीठ जे आहे ते सुद्धा चांगलं मुरलेलं आहे, म्हणजे मैदा चांगला मुरलेला आहे. आता याला आपण थोडंसं मळून घेतले आणि मग याच्या अशा छोटे छोटे पोर्शन काढून घेतलेत. आणि आता याचं एकाचं 2 करून घ्यायचे आणि याची पोळी लाटून घ्यायची. अशी छान आपल्याला पोळी लाटून घ्यायची. चपातीपेक्षा थोडीशी जाड किंवा चपाती एवढीच तुम्ही जाडीची पोळी लाटून घेऊ शकता. तर अशी पोळी लाटून घेतली की याची 2 भाग करायचे. आणि ही मी इथं स्लरी जी केलेली आहे ती मैद्याचीच केलेली आहे, म्हणजे हे चिटकवण्यासाठी व्यवस्थित चिटकलं जातं असं केल्यामुळे. आणि असं आपल्याला कोन तयार करून घ्यायचा आहे, समोसेचा कोन. असा सगळीकडनं व्यवस्थित चिटकून घ्यायचा. आणि आता स्टफिंग आपल्याला भरायचं. तर हा बटाटा आहे ना आपल्याला थोडासाच भरायचा यामध्ये, सगळीकडून व्यवस्थित, खूप दाबायचं नाही जास्त. आणि आता
बाजूनी सगळीकडनं कडा आहेत ना, कडांना आपण थोडंसं म्हणजे आपण ओला जो मैदा केलाय तर तो लावणार आहोत. आणि एका बाजूने अशी थोडीशी दुमड देऊन घ्यायची, कारण एका बाजूने थोडंसं एक्स्ट्रा असतं म्हणून दुमड देऊन घ्यायची, म्हणजे समोसाचा आकार छान येतो. आणि असं दाबून घ्यायचं समोसा, छान असा समोसाला आकार द्यायचा आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकताय मोठू पतलू कामाला लागलेले आहेत जोरदार. माझ्याकडून हातातून वडून घेतले आणि ना हे दोघ जण समोसे बनवायला बसलेले आहेत. म्हणजेच कोण करून त्यामध्ये स्टफिंग भरून समोसे बनवत आहेत. तर त्यांनीच हे समोसे बनवलेले आहेत. तर इथे तेल मी गरम करायला ठेवले. तेल एकदम मीडियम गरम पाहिजे आपल्याला. मी या समोस्यांच्या पोळ्या लाटून दिल्या होत्या त्यांना आणि त्यांनी हे समोसे भरलेत मस्तपैकी स्टफिंग त्यामध्ये भरून हे सगळे मस्त पॅक करून घेतले समोसे. तर माझी जे दोन्ही मुलं आहेत ना दोघं सुद्धा मोठू पतलू करत दोघांनी सुद्धा हे समोसे भरलेले आहेत. खूप भारी त्यांना आहे ना, म्हणजे समोसे वगैरे असं काय असेल ना, टीव्ही मध्ये मोठू पतलूला समोसे खाताना बघतात ना, तर त्यामुळे त्यांना आहे ना ते समोस्यांचं जास्त क्रेज असतं. त्यामुळे त्यांनी हे समोसे बनवलेत. तर असं हे समोस्यांना दाबून घ्यायचं. त्या मुलांनी केलेत म्हणून मी म्हणजे दाबले नव्हते, मी पुन्हा दाबून घेतलेत. तुम्ही बघू शकताय खूप मस्त असे गोल्डन रंगावरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचेत. असे गोल्डन रंगावरती तळले की खूप छान तळले जातात. आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत बरं काय. कुठेही गॅस वाढवायचा नाहीये आणि मीडियम गरम तेलामध्ये समोसे सोडायचे. जास्त गरम तेलामध्ये समोसे तुम्ही जर सोडले तर त्या समोस्यांना आहे ना फोडी येतात, म्हणजे बबल येतात आणि मग ते समोसे दिसायला चांगले दिसत नाहीत. मग असे छान असे समोसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमी गॅसवरती आणि मीडियम गरम तेलामध्ये हे समोसे तळा, म्हणजे हे समोसे छान होतात आणि मस्त खुसखुशीत आणि चवीला सुद्धा एकदम भारी लागतात. तर चहा सुद्धा तयार आहे आणि मस्त गरमागरम कमी तेलकट आणि मस्त खुसखुशीत आणि आतलं जे स्टफिंग जे आहे ना ते स्वीट होम पेक्षा सुद्धा भारी चवीचं बनवून तयार झाले. तर आहे ना हे समोसे बनवून तयार झाले. तर तुम्ही कधी हे समोसे तयार करताय, घरच्या घरी स्नॅक्स कधी तयार करताय, कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा सांगते, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.